प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। ज्या कोणी मुठभर दलालांनी चतकोर तुकड्यासाठी, उष्ट्या खरकट्यासाठी आपलं इमान विकले, आपली निष्ठा विकली, प्रस्थापित व्यवस्थेच्या दारातले श्वान बनून, ज्याला आपल्या ग्राम्य भाषेमध्ये कुत्रा म्हणतो आपण, ते कुत्रे बनून ज्यांनी नुसती समाजाची दलाली करणं लावलेली आहे, त्या दलालांचे थोबाड फोडणारी घटना महाराष्ट्रामध्ये घडली. होय, संविधानासाठी शहीद झालेल्या, संविधानासाठी जीवाचं बलिदान दिलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईने, शहीद मातेने ह्या दलालांच्या थोबाडीत हाणलेली आहे. ज्या वेळेला संविधानवादी सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या निर्घुण खून इथल्या पोलिसांनी केला, परभणीतल्या पोलिसांनी केला, जातीवादी धर्मांध पोलिसांनी केला, त्यावेळेला या पोलिसांच्या विरोधात मनुष्य हत्येचा खटला आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी कोर्टामध्ये चालवला. त्यावेळेला या खटल्यातून त्या माय माऊलीनं, त्या शहीद मातेनं माघार घ्यावी म्हणून तिला अनेक प्रकारचे आमिष दाखवण्यात आली. 10 लाख रुपये घेऊन तिच्या घरी गेले, तिला विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ही माय माऊली कुणाच्याही दबावाला बळी पडली नाही. चतकोर तुकड्यासाठी तिने आपलं इमान विकलं नाही, आपली निष्ठा विकली नाही. तिने शेवटपर्यंत लढा दिला. आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तिने आपल्या लेकाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला आणि सरते शेवटी ती वरच्या कोर्टात सुद्धा जिंकली, सुप्रीम कोर्टात. त्यावेळेला त्या माय माऊलीचे डोळे भरून आले. ज्या वेळेला आपल्या लेकाला न्याय मिळतोय, या देशातलं सर्वोच्च न्यायालय आपल्या लेकाला न्याय देतोय, बाबासाहेबांच्या नातवाच्या रूपानं, प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आपल्याला न्याय मिळतोय, हे पाहिल्याच्या नंतर त्या माय माऊलीचे डोळे भरून आले. गहिवरली ती माय आणि तिने जी प्रतिक्रिया दिली, ती प्रतिक्रिया ही खरं अर्थानं दलालांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती. ती माय माऊली म्हणते, विजया आई, त्या म्हणतात, माझ्या लेकाला मी 9 महिने पोटात वाढवलं, त्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्याला वकिलीचं शिक्षण दिलं. बाबासाहेब म्हणाले, शिका. मी माझ्या लेकाला शिकवलं, त्याला वकिलीचं शिक्षण दिलं. माझा लेक वकील बनणार होता, परंतु इथल्या पोलिसांनी, परभणीतल्या जातीवादी धर्मांधवादी पोलिसांनी माझ्या लेकाचा खून केला. माझ्या लेकाचा खून करणारी शक्ती महाशक्ती होती, त्याला न्याय मिळणार नाही असं मला वाटत होतं. परंतु नाही, त्याच वेळेला बाबासाहेबांचा नातू, माझा भाऊ प्रकाशजी आंबेडकर धावून आले आणि या माझ्या भावानं, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या माझ्या भावानं माझ्या लेकाला न्याय मिळवून दिला. माझ्या भावाचे मी मानावे तेवढे आभार कमीच होतील. माझ्या भावानं जर मला पाठराखण केली नसली, मला पाठिंबा दिला नसला, माझा लढा माझ्या भावानं लढला नसता, तर या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या जातीयवादी प्रस्थापित व्यवस्थेनं माझ्या लेकाचा खून जसा इतर खुनांसारखा पसवला जातो, तसा तोही त्यांनी अगदी राजरोसपणे तो माझ्या लेकाचा खून त्यांनी पसवून टाकला असता. माझ्या लेकाला न्याय मिळाला नसता, इथल्या व्यवस्थेनं माझ्या लेकाला न्याय दिला नसता. आणि म्हणून मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे मनापासून आभार मानते, असं ती माय माऊली म्हणते. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण, ती माय माऊली काय म्हणाली काय नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण आहे की आमच्या इथल्या दलालांना, जे मुठभर दलाल आहेत आमच्या समाजातले, चतकोर तुकड्यासाठी, उष्ट्या खरकट्यासाठी ज्यांनी आपली निष्ठा गहाण ठेवली, त्या दलालांच्या थोबाडीत आमच्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईनं सणसणीत लगावलेली आहे. दलालांनो सुधरा, दलालांनो सुधरा. चतकोर तुकड्यासाठी स्वतःला विकू नका, समाजाला विकू नका. ती माय माऊलीला तिला विकत घेण्याचा प्रयत्न केला इथल्या व्यवस्थेनं, परंतु ती माय माऊली कोणाच्या दावणीला बांधल्या गेली नाही, विकल्या गेली नाही. तिने बाबासाहेबांच्या न्याय प्रक्रियेला पुढे नेण्याचं काम केलं आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून, न्यायाच्या माध्यमातून तिनं आपल्या लेकाला न्याय मिळवून दिला. यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सुधरा. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय संविधान. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.